तुम्ही दूध पिताय की रबर असा प्रश्न उपस्थित व्हावा असा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरातला भेसळयुक्त दुधाचा हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय। शिरपूर शहरातल्या एका दूध विक्री दुकानामधून खरेदी केलेलं दूध काही तासांमध्ये खराब झालं आणि विशेष म्हणजे हे दूध उकळल्यानंतर ते अक्षरशः रबरासारखं झाल्याचं ही महिला या व्हिडिओमधून दाखवून देतेय। स्थानिक नागरिकांनी हा सगळा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केलं। हे संबंधित दूध विक्रेत्या विरोधात आता कारवाईची मागणी त्यांनी केली आहे आणि या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे। दिवाळीसारख्या सणासुदीला मोठ्या प्रमाणात दुधाची विक्री होते आणि असं असताना भेसळयुक्त दुधाची विक्री होत असेल तर अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई का करत नाही असा गंभीर प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होतोय। तर भेसळयुक्त दूध कसं ओळखायचं तेही आपण एकदा पाहूया। एका ग्लासमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये दुधाचे काही थेंब टाका। शुद्ध दूध पाण्यामध्ये मिसळेल तर भेसळयुक्त दूध तळाशी गुठळ्या करेल किंवा ते वेगळं होईल। तुमच्या हाताच्या तळव्यावर थोडंसं दूध टाका आणि ते 2 हातावर घासा। जर हात तेलकट वाटले तर हे दूध भेसळयुक्त आहे असं समजा। एका वाटीमध्ये थोडं दूध घेऊन त्यामध्ये आयोडीनचे काही थेंब टाका। दुधाचा रंग निळा झाल्यास त्यामध्ये स्टार्चची भेसळ आहे हे ओळखा। भेसळयुक्त दुधाला साबणाचा किंवा कडू असा वास येऊ शकतो। जर दुधाची चव थोडी कडू लागली तर त्यामध्ये भेसळ असू शकते।